स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो बघू शकता आपण टायगर घेऊन चाललोय हायवे वरती. म्हणजे आपल्याला ट्रॉली घ्यायची आहे. ट्रॉली बघितली आपण मामाची काय म्हणायची प्रकारची. तर आपल्याला जाऊन ती आणायची ट्रॉली. आपलं टायगर घेतलंय. तर टायगर बघू शकता कसं आज प्रकारे दिसतंय नंबर 1 पैकी विषय हार्ड. तर निघालो आणायला ट्रॉली आपण. आणि ट्रॉली आणायची जाऊन ट्रॉली म्हणजे एक छेगडा टाईपच आहे. तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो तसं कसं काय नाही. तर आपलं हुक वगैरे जोडून घेतलंय. आणि साऊंड सिस्टम पण डबल बसवलं पाहिजे कारण लय बोर होतंय नाही का. गाणं ऐकायला आपलं जुनं सेटअप आहे. त्यामुळे म्हणलं चला हेच बसवायचं नाही का. तर आता निघू डायरेक्ट सेकंड वर उचलत असतो भाई. आपण थर्ड वर पण उचलतोय. तेवढं रिस्क कशाला आहे का नाही. दिलेच घ्या कशासाठी 1 2 3 काय आहे का नाही. स्पीड पण नाही कंटाळा यायलाय फार पूर्ण चालवायला ट्रॅक्टर. तर आतापर्यंत एक 10 किलोमीटर पुढे आला असेल मी गावातून नाही का. चला मग जाऊ भाई. मैं आया था अपने मामा के यहाँ ट्रॉली लेने के लिए. इनके पास में कुबोटा है तो इसकी टेस्ट राइड ले रहा हूँ अभी क्योंकि इसका आवाज बहुत चेंज आ रहा है. अभी रोक के दिखाता हूँ आवाज. ये चेक करो आवाज इसकी. और अपने टायर ट्रैक्टर की फायरिंग देखो चेंज. अभी चलते रिटर्न और तिर्री और सराही. और उनकी बिल्डिंग वगैरह है. अभी दिखाता हूँ आगे जाके आपको. भावा नाही बघू शकता फार्म हाऊस आहे इथं शेतामध्ये. आणि ड्रॅगन फ्रूट आणि ट्रॅक्टरचं पूर्ण काम निघालेलं आहे माहिती आहे का. सर्व्हिसिंग वगैरे आवाज पूर्ण गेलेला आहे. आवाज एकदम भंगार येतोय आणि बघू शकता कसं आहे काय नाही व्हरायटी. पे जनरेटर पड़ा है और ये ट्रैक्टर का भी अपन ने राउंड लिया. यहाँ पे कुबोटा ट्रैक्टर का रोटर है कुबोटा का. चेक कर सकते ब्लेड ब्लेड गए उसके अभी. शक्तिमान से ही रोटर है रिवर्स फॉरवर्ड. बाथरूम वगैरे आहे गोडाऊन वगैरे. आणि हे पार्किंग आहे मस्तपैकी इथं. आणि इकडं पण ड्रॅगन फ्रूट इकडं पण ड्रॅगन फ्रूट आणि टप एक आहे. मोटर सोडायचं काम चालू आहे इथं. तर भावांना आपल्या ट्रॅक्टरचं टायर पंक्चर झालं होतं. टायर पंक्चर काढण्यासाठी अशी ट्रायली एक अशा प्रकारे ओके मध्ये. आणि मागे STP फिट केलेली STP बघू शकता इथं. आणि हे आपलं टायगर नाही का. आता पाणी भरण्याचं आहे फवारा मारायचे आपल्याला. तर कंटिन्यू मध्ये तुम्हाला दाखवतो. आता पाणी भरतो चेकिंग करणार आहे इथंच कसं चालतंय काय नाही ती. मग खाली जाणार आहे बाई. फर्स्टपैकी फर्स्ट क्लास पाईप आतरलोय. तर पाईप पूर्ण पुरला कडपस्तोर अजून इथं पण उरला आहे का पाईप ही. आणि त्या कडपस्तोर गेलं पाईप. तर ओके आहे टेस्टेड केलो ओके रिपोर्ट चालले. आता त्या कडून येणार आहे आपण मारत 2 सरे घ्यायचे का पप्पा. बघ लांब आहे. तर इथं हलवणं चालू आहे. औषधं भरल्यात मध्ये व्हिडिओ करतो मी हेल्थ. ढगला टाकला पुढा पोस्टर हलवा लागते माहिती आहे. घर दाखवलं सिंटेक्स मध्ये कसं आहे पाणी आहे. कळालं का लिक्विड पावडर मध्ये हे तर काही डबे आहेत. हलवायचं. तर विषय हार्ड आहे नाही का. आपला टायगर ट्रॅक्टर दाखवतो. टायगर पण आहे इकडे. तर आता चालू करतो. चालू केल्यावर दाखवतो तुम्हाला कसं चाललंय काय नाही ती सिस्टम आपलं. चला बंद करा. पीठ आपला चालू केलंय पीटी वगैरे आपला टाकून. तर चला आता नंबर 1 नट ढिला झाला होता इकडला. नट फिट केलाय आणि ओके रिपोर्ट मध्ये बारदाना आपला चला आता जातो तिकडे मारायला. कारण तिकडे बारकली करून मारायला कळत नाही कसं मारायचं काय नाही ते. कारण इकडे चालू करायला आता आदित्य बिराजरला एकमेव माणूस मीच आहे चालू करायचा इथं सिस्टम आहे. चालू करा येत नाही त्यांना कोणाला पण. तर जातो तिकडं आणि घेतो मारायला मी. आणि गप 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 मारून घेतो. पर
हे लोक अशा प्रकारे फवारणी चालू इथं बघू शकता. नातखळा जळगाव धडा इकडे पैप उघडावं लागते. कष्ट ठेव का हात हे कष्ट कुणाला दिसत नाहीत बघ. त्यानं म्हणते 100 टन झाला ऊस 200 टन ऊस झाला काय मागे लागते का नाही हैराण बिराण आहे का नाही. हे असं क्वालिटी काम आहे आपलं. तरी एवढं रान झाले बघत बघत भाई 4 एकरच्या रानात पट्टा पडत आहे का 2च घंट्यात. क्वालिटी धंदा आहे भाऊ आपला आहे का नाही. मग हैराण फवारा घेऊन कुठवर हिंडाव काय तर जुगाड लावावं लागते नाही का असं नाही का. नाच आले नाच क्वालिटी धंदा असतो भाई आपला आहे का. आपला फवारा वगैरे झाला सकाळीच कारण सध्या नाही का पाणी देत होतो येळभर तो उस चीज़ की वजह से ना थोड़ा टाइम नहीं मिला ब्लॉग बनाने के लिए. अभी देखो यहाँ पे तो फिलहाल यहाँ पे पानी चल रहा है और पानी भाई इतना परेशान कर रहा है ना क्या बताए. अभी फिलहाल बैक कैमरा करके बताता हूँ. अभी लाइट गई गाइस घर चलते हैं फिलहाल. अभी बैक कैमरा करके बताता हूँ. ये देख सकते हो गाइस ये पानी पूरा फूटा हो रहा है. बहुत परेशान किया यार ये पानी ने आज. पूरे दिमाग की दही कर डाला इधर इसने. तो अभी अपने को क्या करना है अपना टाइगर लेके आना है और पूरा यहाँ से दंड लेकर निकलना है ऐसे नीचे से ऐसा राइट साइड से. एक नंबर मज़ा आएगा है ना. अभी फ़िलहाल लाइट गई है. कल आएगी या रात को आएगी क्या मालूम नहीं अपने को फ़िलहाल क्योंकि लाइट का आना जाना हो रहा है आजकल भाई. और यहाँ पे देख सकते पूरा पानी हमने एक ही जगह छोड़ दिया है सही. अब ऐसा ही जाता रहेगा बहन जहाँ जाना है वहाँ हम बस छोड़ देंगे. और अपने यहाँ पे टोक्यो चेक करो गाइस यहाँ पे तो बहुत परेशानियाँ हो रही है यार पानी देने में ना. आज 12 बजे से मतलब सुबह ना सॉरी कट सुबह उठा कितनी बजे 7 बजे उठा अपना वो एस्टिक वाला सेट भर लिया पानी उसमें और 8:30 बजे शार्प अपने खेत में आके पूरा पानी उसको औषध पूरा मतलब मिक्स की वगैरह किया. अभी ये 3 दारी लगाए थे अपन इतनी है किया. 8 बजे 8:30 9 बजे शार्प चालू किया था. 12 बजे तक ये 4 एकड़ हो गया. 3 घंटे लगे भाई 4 एकड़ को क्योंकि 3 ही इंसान थे तो 1 घंटा लगा टाइम पास करके पार किया अपन ने. और उसके बाद 12 बजे जाके नहा धो के खाना खा के आया रिटर्न है ना. रिटर्न आया फिर उसके बाद जो इधर हूँ अभी 6 बज रहे शार्प रात की. तो अभी जाना है जाके आप खाना वाना खाते थोड़ा बहुत देखते. कल रात को 12 बजे लेट आएगी शायद तो कर खाद भी लाना है अपने को. वो अलग ब्लॉग बनाएंगे तो बहुत दिनों से ब्लॉग नहीं था. अभी आज शुरू करने वाला हूँ मैं डेली ब्लॉगिंग. और अभी यहाँ पे 3 दारे आ चुके हैं अभी फ़िलहाल यहाँ तक और थोड़े बचे यहाँ पे. तो गाइज यहाँ अपन ने दो दिन का ब्लॉग मिक्स करके बनाया है. वीडियो अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक शेयर कमेंट करना ना भूले. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक से भाई हिंदी मराठी मिक्स कर रहा हूँ भाई जो मज़ा आए देखो है ना. तर भेटू अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तो पण बाय.